आपल्यासोबत आहेर आहेत, त्यांच्याकडनं आपण पहिल्यांदा राजकीय प्रतिक्रिया जाणून घेऊयात. आहेरजी, स्वागत आहे तुमचं आणि सुप्रभात तुम्हाला. तुमच्याही पक्षाला शुभेच्छा. आता सगळं झालेलं आहे, एक्झिट पोल दाखवून झालेले आहेत. आता जेव्हा मतदान समोर येत आहे तेव्हा काय वाटतंय, काय हाईप होती आणि काय वस्तुस्थिती वाटते? सुप्रभात प्रसन्नजी. खरं तर ह्या सगळ्या याच्यामधून महायुतीला जे यश आपल्या सगळ्या एक्झिट पोलमधून दिसत आहे, मला खात्री आहे की आपण काढलेले एक्झिट पोल हे सत्यात उतरतील आणि येत्या काही तासांमध्येच नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या भारतामध्ये परत एकदा तिसऱ्यांदा हे गव्हर्नमेंट स्थापन होण्याच्या दिशेने वाटचाल झालेली असेल. आमच्या पक्षाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आम्हाला ज्या काही 4 जागा महायुतीमधून मिळालेल्या होत्या त्या जागांमधून मला असं वाटतंय की किमान 3 ठिकाणी तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी होतील. त्यामध्ये बारामतीचा समावेश आहे. हे मला या ठिकाणी खरं तर मुख्यत्वे मला आपल्याला सांगावं असं वाटतं. पण आहेरजी, सगळे एक्झिट पोल कोणत्याही एजन्सीचे म्हणा तुम्ही, सगळे एक्झिट पोल जेवढे भाजपच्या बाबतीत एक दाखवतायत कल कसा आहे एनडीएच्या बाबतीत, त्या तुलनेत जेव्हा महाराष्ट्राचं अनालिसिस येतं त्यावेळी तुमच्या पक्षाच्या बाबतीत मात्र एवढा नंबर तुम्ही सांगताय तो एकाही एक्झिट पोलने दिलेला नाहीये. मी चुकत असेल तर मला रिपेअर करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एक्झिट पोल जरी आपले काही दाखवत असतील महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये, तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आणि ज्या पद्धतीने महायुतीमधल्या सर्व पक्षांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्याचा सगळा विचार केला असता मला निश्चितपणे खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये, आता काही तासाचाच वेळ फक्त आपल्याकडे आहे, येणाऱ्या काळामध्ये काही ठिकाणी एक्झिट पोल चुकलेले आहेत हे आपल्याला निश्चितपणे दिसेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महायुती सुद्धा या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात बलस्थानावर आपल्याला आलेली दिसेल. आहेरजी, एक प्रश्न असा सुद्धा आहे की या मधल्या काळात म्हणजे सगळं निवडणुका झाल्या, प्रचार संपला, सगळं झालं आणि एकदम अजित पवार अज्ञातवासात गेले. इतके अज्ञातवासात गेले की थेट त्यांना बाहेर आणण्यासाठी थेट पुण्यामधला ऍक्सिडेंट झाला म्हणून लगेच अजित पवार दिसले, तरी पालकमंत्री ते पुणे जिल्ह्याचे. काय असा हा मधला काय काळ होता, एकदम अज्ञातवास कशासाठी? आणि अज्ञातवासात वगैरे काही नाही. ज्या वेळेला पक्षाचा प्रचार त्या चालू होता, बारामती असेल, शिरूर असेल, या सगळ्याच ठिकाणी दादांनी सभा घेतल्या, त्याचबरोबरीने इतरही सभा घेतल्या. मधल्या काळामध्ये दादांना थोडंसं घशाचा जो प्रॉब्लेम झालेला होता आणि डॉक्टरांनी त्यांना काही काळ विश्रांतीसाठी न बोलता थोडं घशाला विश्रांती द्यावी असा एक सल्ला दिलेला होता. त्यामुळे ते फक्त तिथे होते. आणि राहिला विषय ॲक्सिडेंटमध्ये बाहेर आले म्हणजे ते ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर त्यांना बाहेर काढावं लागलं असं नाही. अजितदादा काही पळून जाणारे, लपून बसणारे नेते नाहीत, ते रोखठोक नेते आहेत. या महाराष्ट्राला आणि संबंध भारताला त्यांची कल्पना. आहेरजी, आपण बघूयात कसा हा परफॉर्मन्स आहे, कारण अजित पवारांची फार मोठी लिटमस टेस्ट आहे यामिनी. हो, आणि आहेरजींनी मगाशी पण बोलताना सांगितलं की यंदाच्या वेळेला शरद पवारांनी बारामतीमधली निवडणूक ही पहिल्यांदाच विकासाच्या मुद्द्यावरती लढवलेली नाहीये. त्यामुळे शुभेच्छा खरं तर तुम्हाला.